मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटामध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगावात माजी खासदार संजय काकांचा शिलेदार पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलाय. नगरसेवक सतीश लिंबळे यांनी अनोख्या स्टाईलने साजरा केलेल्या वाढदिवसाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. तासगाव पालिकेचे गटनेते असलेल्या सतीश लिंबळे यांनी विविध सामाजिक उपक्रमातून एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय. या अनोख्या वाढदिवसाला उपस्थित राहून संजय काकांनी आपल्या शिलेदाराला शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक जाणीवेतून साजरा केलेल्या या वाढदिवसाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं, जरी काट पाया खाली लागल्याला येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. काकाने आम्हाला आश्वस्त केले, कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असं काकाने आम्हाला आश्वासित केले. त्यामुळे आज येणाऱ्या काळामध्ये तासगाव शहराचा प्रभाग क्रमांक 10चा विकास मागे राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या प्रभागाला वेळ देऊन सर्वांचं जीवनमान कसं उंचवता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. अत्यंत सामान्य परिस्थितीतून राजकारणात दणदणीत प्रवेश केलेले तासगाव नगर परिषदेचे नगरसेवक आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचे निष्ठावंत शिलेदार आता पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. नुकताच सतीश लिंबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या वाढदिवसाला पोस्टरबाजी किंवा जाहिरातबाजी याला फाटा देऊन आरोग्य शिबिर, शैक्षणिक उपक्रम, वृक्षारोपण आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी असे लोकांच्या जिव्हाळ्याचे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमात सुमारे 200हून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर 151 आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, नगराध्यक्षा विजया पाटील, बाबासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, नगरसेविका संध्या लुगडे, ज्येष्ठ नेते माणिक काका जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिकांनी सतीश लिंबळे यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना नगरसेवक सतीश लिंबळे म्हणाले, खरं तर गेली 3-4 वर्ष मी कुठलाच वाढदिवस साजरा केला नाही, कारण कमावणं काय ही रिअल इस्टेटनं मला दिलं आणि आई गेल्यानंतर गमवणं काय हे मला कळलं. खरं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ना, आई गमवल्यानंतर जीवनामध्ये काय सर्वस्व संपलं असं जाणीव होते. पण माझे खासदार संजय काका पाटील, आमचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या आशीर्वादानं पुन्हा नगरसेवकचं तिकीट मला ह्या काकांनी आणि बाबांनी दिलं. आणि त्यानंतर तुम्ही सर्व प्रभाग क्रमांक 10 मधील माता भगिनी, मायबाप आणि माझे सर्व सहकारी ज्यांनी रात्रीचा दिवस केला आणि मला ह्या नगरसेवक या पदापर्यंत पोहोचवलं, त्यांचा मनापासून ऋणी राहील. आणि माझ्या जीवनामध्ये तुमच्या रूपानं जे काम करण्याची एक जिद्द तयार झाली, जीवनात असणारी पोकळी भरून निघाली, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं नतमस्तक होतो. कारण तुम्ही ही संधी दिली म्हणूनच मी ही माईक घेऊन आज तुमच्याशी बोलतोय किंवा एक गट नेता किंवा नगरसेवक म्हणून मिळवतोय.
ह्या पदापर्यंत पोहोचवताना जो संघर्ष तुम्ही रात्रीचा दिवस करून केलाय याची जाण आणि जाणीव मला ह्या येणाऱ्या काळात आणि आजन्म राहील. कारण प्रभाग क्रमांक 10 हा तासगाव शहराला नगराध्यक्ष देणारा, तासगाव शहराचं नेतृत्व करणारा, कारण या शहरामध्ये गुलाबकाका पाटील असतील, अजयकाका पाटील असतील, या तासगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय डेंबापू असतील, यांनी तासगावचं राजकारण केले. तासगाव त्यांचा नेहमीच प्रभाग आहे. त्या गल्लीमधून प्रत्येक घरातून एक स्वतःच एक मत असणारा, स्वतःचा एक प्रभाव असणारा असा प्रत्येक घरातील एक उमेदवार आहे. अशा माणसांच्या कडून आपण एखाद्या नगरसेवक पदावर जाणं तितकं सोपं नाही, परंतु आपण आपल्या कामाची पद्धत, नेत्याने आपल्याला दाखवलेला विश्वास आणि आपली ऊर्जा या सकारात्मक गोष्टीतून आपण इथपर्यंत पोहोचलोय याची जाणीव मला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 10चा सर्वांगीण विकास करणं, आपलं जीवनमान उंचावणं यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल. नगराध्यक्ष मॅडम, खरं तर तासगावचा जेव्हा निकाल लागत होता, गावातील राजकारण आणि वरचे गेलेतील राजकारण, खरं तर तुम्ही अधोरेखित केला तर वरचे गेले ह्या दोन्ही सीटा असेल आणि नगराध्यक्ष ह्या दोन्हीला पण भरभरून दिलंय. त्यामुळे आमचा तुमचा आग्रह काय आणि आमचे हक्कानं आम्ही तुमच्याशी नक्कीच मागणार. आणि मागण्याच्या आधी तात्याने पण सांगितलंय की 10 पावलं मी तुमच्या पुढे आहे, मी कुठलंही काम घेऊन या. तात्या, खरंच मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं की तासगाव शहरासाठी ही दोघं रात्रीचा दिवस करत आहेत. बॅकस्टेजला तात्या काम करत आहेत आणि फ्रंटला नगराध्यक्ष मॅडम कुठंही कमी पडत नाहीत. 100% प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत. महिलांना सर्वांगीण विकास करण्यामध्ये नगराध्यक्ष मॅडम कुठंही कमी पडत नाहीत. आणि तासगाव शहर प्रभाग क्रमांक 10 असेल, येणाऱ्या काळात या दोघांच्या जोडगोळीनं सर्वांगीण विकास होईल. आणि काकांचा ह्या नगरपालिकेतले सर्व नगरसेवक यांच्यातला असणारा संवाद, मान्य प्रभाकर बाबांचा असणारा संवाद खूप चांगल्या पद्धतीने आहे. जे रखडलेले प्रश्न आहेत, बायपासचा प्रश्न असेल, नवीन डीपीचा प्रश्न असेल, नवीन असेसमेंटचा प्रश्न असेल, 24/7 म्हणजे 24 तास पाण्यासंदर्भातला असेल, जुन्या पाईपलाईन दुरुस्तीचा विषय असेल, खूप चांगल्या पद्धतीने हेल्दी संवाद या टीमचा, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष, आमची पूर्ण टीम आणि काका आणि बाबा यांचा खूप चांगल्या पद्धतीने समन्वय आहे. येणाऱ्या काळात थोडा वेळ जाईल, कारण 3-4 वर्ष हा प्रशासन होतं. तात्या म्हणल्याप्रमाणे प्रशासनाला थोडस त्यांना घेऊन एक प्रशासनाची चाक, दुसरं लोकप्रतिनिधी, या सर्वांना घेऊन तासगाव शहरासाठी विकास करणं ही काकाने आम्हाला आश्वस्त केले. कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असं काकाने आम्हाला आश्वासित केले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तासगाव शहराचा प्रभाग क्रमांक 10चा विकास मागे राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या प्रभागाला वेळ देऊन सर्वांचं जीवनमान कसं उंचवता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. असंच तुमचा शुभेच्छा आणि आशीर्वाद असाच माझ्यावर आणि आपल्या सगळ्या फॅमिलीवर असू द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मला आशीर्वाद दिलाय. असंच तुम्ही माझ्याशी पाठीशी राहा. कुठं चुकेल तिथं नक्की भेटा, मला सांगा. शेवटी माणूस काम करताना चुकणार, पण कुठं चुकेल तिथं नक्की येऊन सांगा. तुमच्या या सर्व सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू दे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक